9 ते 14 वयोगटातील मुलींना कॅन्सर प्रतिबंधात्मक लस पॅपिलोमाव्हायरस देण्याची घोषणा सरकारने विधानसभेत करून कॅन्सरचे रुग्ण तपासणीसाठी राज्यात सूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप यावरील भारतीय बनावटीची प्रभावी प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झालेली नाही. ही मोहीम केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. गर्भाशयमुख कॅन्सरग्रस्त 62,000 महिला आहेत. अशा रुग्णांचा जनजागृती आणि उपचाराअभावी अल्पावधीत मृत्यू होतो. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा करून महिलांमध्ये उमेद वाढविली होती. परंतु घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. एचपीव्ही विषाणूचे प्रमाण शरीर संबंध असलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. महिलांचा हा छुपा शत्रू असल्याने लवकर लक्षात येत नाही. मात्र लक्षात येतो तेव्हा आजार गंभीर झालेला असतो. यावर इतर देशांत लसीकरणावर भर दिला जातो. एकूण कॅन्सरग्रस्त महिलांपैकी 6 ते 29% महिला या कॅन्सरने त्रस्त असतात. देशात 53 पैकी एका महिलेस या आजाराची जोखीम आहे. कॅन्सरबद्दल समाजात जनजागृती आवश्यक आहे. लक्षणे: गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्रकरणे. मुलींच्या मनात या लशीविषयी काही गैरसमज असू शकतात. त्याविषयीही योग्य जनजागृती होण्याची गरज आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे त्याची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. यामुळे ही एचपीव्ही लस परिणामकारक ठरते. शासनाकडून मोफत लसीकरण कधी होणार हे माहीत नाही. मात्र काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सवलतीच्या दरात ही लस दिली जाते. शाळांमध्ये, वस्त्यांमधून प्रतिसाद मिळाल्यास आयएमए तर्फे ही मोहीम सुरू करण्यात येईल. नवनवीन बातम्या व माहितीसाठी आजच सबस्क्राईब आणि शेअर करा. सक्षम न्यूज 24 अहमदनगर.